नमस्कार, मी पूजा लीगल चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आपल्या अभिमानाचे स्तंभ असलेल्या आपल्या भारतीय राज्यघटनेविषयी जाणून घेण्याचं एक भारतीय नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे। कारण आपण ज्या राष्ट्रामध्ये राहतो तर त्या राष्ट्रात राहत असताना तिथले जे काही नियम आहेत, अटी आहेत, त्यांचं पालन करायचं हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे। राज्यघटनेने आपल्याला काही मूलभूत अधिकार दिलेले आहे आणि सोबत कर्तव्यांचं पालन करण्याचं ही जबाबदारी आपल्यावर दिलेली आहे। तर चला आज आपण जाणून घेणार आहोत भारतीय राज्यघटनेचा थोडक्यात इतिहास। भारतीय राज्यघटनेचा इतिहास हा देशाचा स्वातंत्र्य लढा आणि न्याय आणि लोकशाही समाज स्थापनेसाठीची बांधिलकी दर्शवणारा एक उल्लेखनीय प्रवास आहे। 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना मंजूर करण्यात आली आणि 26 जानेवारी 1950 ला राज्यघटना लागू झाली। भारतीय राज्यघटना तयार होण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले। यावरील चर्चा 114 दिवस चालली होती। एकूण 12 अधिवेशने झाली। त्यावर 284 जणांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या। पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर भीमरावजी आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद आणि इतर अनेक जणांनी संविधान सभेचे उल्लेखनीय सदस्य म्हणून कामगिरी बजावली, ज्यांची निवड सर्व भारतीय राज्यांच्या विधानसभांच्या निवडून आलेल्या सदस्यांनी केली होती। भारतीय राज्यघटना ही हिंदी आणि इंग्रजीमध्ये हस्तलिखित झाली। भारताचे मूळ संविधान सुलेखनकार श्री प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी हस्तलिखित केले होते। सध्या अस्तित्वात असलेली भारतीय राज्यघटनेची रचना ही असंख्य व्यक्तींच्या अथक परिश्रमाचे फलित आहे। पिंगली व्यंकय्या यांनी राष्ट्रध्वज तयार केला। नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनच्या कारागिरांनी भारतीय राज्यघटना सजवली। मूळ भारतीय संविधानात 22 भाग, 395 कलमे आणि 8 अनुसूची होती। आतापर्यंत संविधानामध्ये 56 वेळेपेक्षाही जास्त वेळा दुरुस्त्या करण्यात आल्या आहे। या दुरुस्त्यांमुळे संविधानात अनेक नवीन कलमे आणि अनुसूची जोडल्या गेल्या आहेत। सध्या भारतीय संविधानात 25 भाग, 470 कलमे आणि 12 अनुसूची आहेत। यातील 10 अनुसूचींची मूळ संविधानात होती तर 2 अनुसूची आणि 5 परिशिष्टे ही दुरुस्त्यांमुळे जोडली गेलेली आहेत। 1934 मध्ये भारतासाठी संविधान सभेची संकल्पना मांडण्याचे श्रेय हे मानवेंद्र राय रॉय यांना दिले जाते। 1938 मध्ये जवाहरलाल नेहरूंनी काँग्रेसच्या वतीने संविधान सभेची मागणी केली। 1940 मध्ये लॉर्ड लिनलिथगो यांच्या ऑगस्ट ऑफरद्वारे इंग्रज सरकारने पहिल्यांदाच भारताची घटना ही भारतीयांनीच तयार करावी असं मान्य केलं होतं। शेवटी मे 1946 मधली कॅबिनेट मिशन प्लॅन मध्ये संविधान सभेच्या निर्मितीची तरतूद करण्यात आली। तर चला जाणून घेऊया संविधान सभेची निर्मिती आणि रचना। संविधान सभेत एकूण 389 सदस्य होते। हे सदस्य 1935 च्या कायद्यानुसार स्थापन करण्यात आलेल्या प्रांतिक कायदे मंडळाच्या सदस्यांकडून निवडून दिले जात होते। साधारणतः 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य असं प्रमाण होतं। संविधान सभेच्या समित्या कोणत्या होत्या आणि अध्यक्ष कोण होते हे जाणून घेऊयात। संविधान सभेच्या प्रमुख 8 समित्या होत्या। मसुदा समिती, अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर। संघ राज्य घटना समिती, अध्यक्ष जवाहरलाल नेहरू। संघ राज्य अधिकार समिती, अध्यक्ष जवाहरलाल नेहरू। प्रांतिक घटना समिती, अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल। कार्यपद्धती नियमन समिती, अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद। राज्यांशी चर्चेसाठी जी समिती स्थापण्यात आली त्याचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू। सुकाणू समिती, अध्यक्ष M.K. मुंशी। मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक विषयक सल्लागार समिती, त्याचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल। मूलभूत हक्क उपसमिती, त्याचे अध्यक्ष होते J.B. कृपलानी। अल्पसंख्याक उपसमिती जी होती त्याचे अध्यक्ष होते H.C. मुखर्जी। मसुदा समिती जी होती त्याबद्दल जाणून घेऊया। 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या समितीकडे घटनेचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली होती आणि यामध्ये 7 सदस्य होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, N. गोपालस्वामी अय्यंगार,
अलादी कृष्णस्वामी अय्यर, सईद अहमद सादुल्ला, के एम मुंशी, एन माधवराव यांची नियुक्ती करण्यात आली होती. टी कृष्णम्माचारी. आता घटनेची स्वीकृती कशी झाली याबद्दल जाणून घेऊयात. बाबासाहेब आंबेडकरांनी 4 नोव्हेंबर 1948 रोजी घटनेचा अंतिम मसुदा संविधान सभेत मांडला. मसुद्याचे 3दा वाचन आणि चर्चा झाली आणि त्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्वीकृत करण्यात आली. त्या दिवशी उपस्थित असलेल्या 284 सदस्यांनी घटनेवर सह्या केल्या. 26 नोव्हेंबर 1949 मध्ये स्वीकृत करण्यात आलेल्या मूळ घटनेत एक प्रास्ताविक, 22 भाग, 395 कलम आणि 8 अनुसूचीचा समावेश होता. घटनेचा अंमल 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाला. 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवसांच्या कालावधीत संविधान सभेची 11 सत्रे झाली. त्या दरम्यान संविधान सभेने 166 दिवस काम केलं. घटनाकर्त्यांनी जगातील सुमारे 60 देशांचा विचार घटना तयार करताना केला होता. भारतीय घटनेत इतर देशांकडून घेण्यात आलेल्या काही गोष्टी किंवा काही मुद्दे हे आपण थोडक्यात बघूयात. संसदीय शासन पद्धती ही इंग्लंडकडून घेण्यात आली होती. मार्गदर्शक तत्वे आयर्लंड, मूलभूत हक्क अमेरिका, न्यायमंडळाचे स्वातंत्र्य अमेरिका, न्यायालय पुनर्विलोकन अमेरिका, कायद्याचे अधिराज्य इंग्लंड, सामूहिक जबाबदारीची तत्वे इंग्लंड, कायदा निर्मिती इंग्लंड, लोकसभेचे सभापतीपद इंग्लंड, संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन ऑस्ट्रेलिया, संघराज्य पद्धत कॅनडा, शेष अधिकार कॅनडा. तर आज आपण थोडक्यामध्ये भारतीय राज्यघटनेचा इतिहास जाणून घेतला. आपल्या सगळ्यांना माहितीपूर्ण वाटला असेलच. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.